5 वर्ष तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची आमची भूमिका राहणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणुकीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे आणि त्याच्यामुळं खोटं सांगून 10 वेळा तुमच्या दारात आम्हाला यावं लागतं. खोटं सांगायचा प्रश्न नाही, ज्याला कधीच यायचं नाही त्यानं कितीही अपमान कितीही खोटं सांगितलं तर चालतं आणि त्यामुळं 100% प्रामाणिकपणे पुढच्या काळात काम करण्याची भूमिका राहणार. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्वप्रथम आपल्या सर्व तिथं सुरू करा बेंडमध्ये आपल्या होळे गावामध्ये आपण सगळ्यांनी घोड्यावरनं मिरवणूक काढून उजनीत सुद्धा घोड्यावरनं मिरवणूक काढून स्वागत केलं. त्याबद्दल सर्व गावातल्या तरुण मंडळीचा आणि सर्व गावकऱ्यांचा जो उत्साह आहे त्या सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. कारण माझ्या लग्नात सुद्धा हत्तीवर बसून मिरवणूक होती, पण घोड्यावर बसण्याचा योग काय या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी आणला. या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आतापर्यंत दादांनी ज्या पद्धतीनं कामं केलेली त्याच पद्धतीनं सगळ्यांना सोबत घेऊन पुढच्या काळात आपल्याला सर्व समाजाला आणि सगळ्याच गोरगरीब असतील सगळेच लोक असतील सगळ्यांना सोबत घेऊन जायची पुढच्या काळात आपल्याला काम करायचं. आणि आपल्या सीनामाडा उपसा सिंचन योजना जो आपल्या होळ्याचा कायापालट करणारी योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून उजनीमध्ये सुद्धा कॅनलला सिमेंट लाइनिंग नव्हतं आणि बरीचशी पाण्यामुळं अडचणी येत होत्या. आज मोडणीम फाट्यावरती सर्वात जास्त क्षेत्र आहे आणि होळ्यातनं जाणारा जो फाटा आहे त्याला सुद्धा बऱ्यापैकी कंटिन्यू पाणी असतं, कारण ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे आणि होळ्यामध्ये ह्या पाण्याची थोडीशी नाही म्हणलं तरी अडचण आहे. आणि आता मोडणीम फाट्याला आपल्याला सिमेंट लाइनिंग मंजूर झालं आणि पुढच्या काळात ही सिमेंट लाइनिंग आपल्याला लवकरात लवकर पूर्ण झाल्यानंतर जी पाणी लागणे चिबडीची जी अडचणी आहेत ह्या बऱ्यापैकी जशा उजनीमध्ये पूर्वी होत्या तशाच तिथलं लाइनिंग झाल्यावर आता काही प्रमाणात चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी शेतीमध्ये होणारं नुकसान थांबलं. त्याच पद्धतीनं होळ्यामध्येही सिमेंट लाइनिंग झाल्यानंतर बऱ्यापैकी जी पाण्याची ज्यादा पाण्यामुळे ज्या अडचणी होत आहेत तीही काही प्रमाणात थांबू शकते. आणि अशा पद्धतीनं या सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत नानांनी सांगितलं ही योजना कशा पद्धतीनं चालते. आता नव्याने आपल्याला ह्या सीनामाडा उपसा सिंचन योजनेचे जे फुटवॉल आहे ते फुटवॉल 1 मीटर खाली घेण्यासाठी आपण प्रस्तावित केले. आपल्या सीनामाडा योजनेचे फुटवॉल सगळ्यात वर आहे, त्याच्या खाली बोगदा आहे आणि त्याच्या खाली कॅनल, म्हणजे सगळ्यात आधी आपली सीनामाडा बंद पडली आणि म्हणून त्या ठिकाणी 1 मीटरची जागा होती. दादांनी जवळपास 300 कोटीचा वाढीव प्रस्ताव या सीनामाडाचा आता शासनाकडे पाठवला आणि त्याच्यामुळं ही 1 मीटरनी खाली फुटवॉल घेणे. आता ह्या मोटरीला 20 वर्ष होऊन गेलेले, 20-22 वर्ष झालेले आणि ह्या मोटरीचं सुद्धा आयुष्य संपलेलं आणि त्याच्यामुळं ज्या पटीत आपल्याला आता पाणी लागणार आहे, कारण वाढीव 8-9 गावं या सीनामाडा उपसा सिंचन मध्ये समावेश झालेला आहे. पिंपळकुटे, आंबाड, कोरडू, इकडं परितेवाडी, बावी, अंजनगाव, खिलोबा, तुळशी आणि ह्या गावांना पाणी देत असताना आता आपलं जेवढं मंजूर पाणी आहे तेवढं आपण उचलू शकत नाही आणि म्हणून थोड्या जास्त क्षमतेच्या मोटरी जेवढं आपल्या हा मंजूर पाणी आहे योजनेचं आपण काय कोणाचं पाणी घेत नाही. बऱ्याचदा ह्या बाबतीत मागच्या वेळेस दादांनी पिंपळण्याच्या सभेमध्ये म्हणलेली ही आपल्याला आज ना उद्या ही दुरुस्ती करावी लागणार आहे, तर त्याचा वेगळ्या पद्धतीनं प्रचार केला गेला. पाणी आपल्या दुसऱ्या योजनेचं पळवलं जातंय वगैरे वगैरे अशा काही गोष्टीच्या अफवा त्या ठिकाणी उठवल्या गेल्या. पण
आपलं जे 5.25 TMC आहे तेच पाणी आपण उचलायचं नियोजन करतोय, तेच आपलं उचललं जात नाही आणि ते शिल्लक राहिलेलं पाणी ह्या वाढीव गावांना मंजूर करून घेतलंय. त्याचबरोबर आपण जी माढा भागात पाईपलाईन मधनं जी तलाव भरलेले त्याच्यातनं जी कॅनलचं जे वाचणारं पाणी ही ह्या गावांसाठी मंजूर झालेलं आणि म्हणून पुढच्या काळात आपल्याला ह्या योजनेमध्ये नवे पंप त्या ठिकाणी बसवण्यासाठी 40 कोटीचा नव्याने प्रस्ताव दादांनी शासनाकडे पाठवलाय आणि ही सगळी कामं पुढच्या काळात आपल्याला शासनाकडून करून घ्यायची. सीनामाडा उपसा सिंचन योजनेचं ही वाढीव मंजुरी आहे. मालेगाव उपसा सिंचन योजनेतनं 20,000 एकराला पाणी मंजूर झालं, योजना मंजूर झाली, त्याला निधी उपलब्ध करायचा. बार्शी उपसा सिंचन योजनेतनं 10,000 एकर क्षेत्र मालेगाव गटातलं दिसतंय, ती ह्या 6 महिन्यामध्ये अंजनगाव, उमाटे, वडाची वाडी आणि जामगाव 100% बागायत होते. आणि अशा पद्धतीचं ही पाण्याचा जो विकास आहे ही येणाऱ्या पुढच्या 5-10 वर्षामध्ये ह्या सगळ्या योजना पूर्ण झाल्यावर आपल्या तालुक्यातला बहुतेक करून 80 ते 90% भाग बागायत 100% होणार आहे. एवढंच मी या निमित्तानं. एवढा पाण्याचा विकास करत असताना सुद्धा काही मंडळी म्हणते की पाणी आणलं म्हणजे काही विकास झाला का. आता नेमकं ज्यांना कधी निवडणुका लढवायची माहिती नाही, ज्यांना लोकांच्या अडचणी माहित नाही, ज्याच्यामुळं कायापालट होऊ शकतो, ज्याच्यामुळं उन्नती होऊ शकते आणि ह्या गोष्टी सगळ्या विकासापेक्षा आपण सगळ्यात जास्त प्राधान्य पाण्याला देतो. पूर्वी पाणी नव्हतं तेव्हा काय परिस्थिती होती तिथं जुनी बसलेल्या माणसांना सगळ्याला माहित आहे आणि आज ती परिस्थिती बदललेली आहे. ही केवळ आणि केवळ पाण्यामुळे आहे. पण हे पाणी ज्या भागात आलेलं आहे त्या भागात सुद्धा आमचं पुढच्या 5 वर्षातलं नियोजन असं आहे की 100% आपल्याला पाणंद रस्ते जी वाड्या वस्त्यावर राहणारे लोक आहेत ते 100% पाणंद रस्त्याचं मुर्मीकरण करायचं आणि त्या बाबतीत सुद्धा आपल्या होळ्यामध्ये गेल्या 8-10 दिवसापूर्वी काही भागात रस्त्याला आपण मुरुम टाकला आणि राहिलेलं सुद्धा काम आता अंजनगाव खिलोबा मधलं काम झालंय. गावातली जी यंत्रणा आहे ती पुन्हा मी आता राजाभाऊला सांगितलंय की उद्यापासून इथं आणून राहिलेले सुद्धा रस्ते सगळे आपण मुर्मीकरण करायच्या दृष्टीनं नियोजन केले. म्हणजे जिथं जिथं ज्या ज्या पद्धतीच्या अडचणी आहेत त्या सगळ्या पुढच्या काळात सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करणार आणि हे सगळं करत असताना ऊसाच्या अडचणीच्या बाबतीत नानांनी सांगितलं त्याही बाबतीमध्ये आपण विठ्ठलराव शिंदे 1 नंबर युनिटला आतापर्यंत 20 लाख 25 लाख गाळप केलं. पण ह्याच्यातलं फक्त आपण कारखाना उभारणीच्या काळात करमाळा आणि इंदापूरमध्ये 1-1 लाख टनाचे शेअर घेतलेले होते. पूर्वी आपल्या तालुक्यात पाणी नव्हतं. त्या दोन्ही भागातले 1-1 लाख आणि माळशिरस तालुक्यातली 14 गावं आहेत तिथला 1 लाख टन ऊस येत होता. तोही आता ह्या वर्षीपासून करकमच्या कारखान्याला आपण पाठवतो. म्हणजे ह्या दोन्ही सुरुवातीपासून कारखान्याला ज्या सभासदांनी शेअर घेतले त्या लोकांचा 1-1 लाख टन ऊस सोडला तर 25 लाखातला उरलेला 23 लाख टन ऊस हा 100% माढा तालुक्यातला आपण गाळप करतो आणि त्यामुळं बाहेरचा कुठलाही ऊस येत नाही. फक्त त्याच्यामध्ये प्रोग्राम कशा पद्धतीने चालतो, काय अडचणी आहेत, व्हरायटीचा जो ऊस आहे तो प्राधान्याने तुटला जातो आणि ह्या बाबतीमध्ये जी काही शेतकऱ्याच्या अडचणी आहेत त्या बाबतीत हे निवडणुकीनंतर कारखाना चालू झाल्यावर गावगाव मी स्वतः शेती विभागाची सगळी लोक घेऊन ज्या ज्या काही किरकोळ अडचणी आहेत ऊसाच्या बाबतीत त्या सुद्धा 100% मिटवायच्या दृष्टीनं आपण प्रयत्न आणि राहिला विषय हसण्याचा आणि बोलण्याचा त्या बाबतीत सुद्धा आपण बदल करू. दिवसभर फोनवर नाना बोलून मिनिटाला नाही सारखा फोन येतोय कंटिन्यू. आता सुद्धा फोन दुसऱ्याकडे दिलाय नाही तर बोलायची पंचायत. कंटिन्यू फोन, प्रत्येक फोन घेतोय, मिस कॉल असल्यास सुद्धा माघारी करतोय आणि सगळी कामं मी पंढरपूर तालुक्यामध्ये 42 गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या भागात सुद्धा कुठल्याही पद्धतीची अडचणी येणार नाही. जशा दादांच्या पद्धती आहेत त्याच्या तशाच पद्धतीनं पुढच्या काळात विकास केला जाईल एवढंच मी सांगतो. कुठल्याही पद्धतीचं कोणाला अडवायचं कोणाची जिरवायची त्या सगळ्या भानगडीत अजिबात काय करायची कारण नाही. निवडणुकीपुरती निवडणूक, त्याच्यानंतर सगळ्याला सोबत घेऊन गेलं पाहिजे.
आपल्या तालुक्यात खालच्या पातळीचं राजकारण करायची दादांनी कधी प्रथा आणलेली नाही. आणि ती प्रथा पुढच्या काळात आपल्याला दादांच्या पद्धतीचीच कार्यप्रणाली आपल्याला चालू ठेवायची. त्याच्यामुळे कोणी काही शंका घ्यायची कारण नाही. दुसऱ्या कुठल्याही काही आमच्या अपेक्षा नसतात. 5 वर्ष तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची आमची भूमिका राहणार आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणुकीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळं खोटं सांगून 10 वेळा तुमच्या दारात आम्हाला यावं लागतं. खोटं सांगायचा प्रश्न नाही. ज्याला कधीच यायचं नाही त्यानं कितीही अपमान कितीही खोटं सांगितलं तर चालतं. आणि त्यामुळं 100% प्रामाणिकपणे पुढच्या काळात काम करण्याची भूमिका राहणार. हसायच्या बाबतीत आणि बोलायच्या बाबतीत सुद्धा 100% आपण बदल करू. काय जरा राजकारणामध्ये बऱ्याचदा आम्हाला माहित नव्हतं की खरं बोललेल्या लोकांना चालत नाही. ती उशिरा कळलं. जरा खरं न बोलताना कधी कधी काय जरी म्हणलं तरी होईच म्हणावं लागतं. मग सगळे एकदम चांगलं आहे असं म्हणतात. म्हणजे होणारी कामं न होणारी कामं काय होय म्हणायचं काही कारण नाही. पण शेवटी त्यातला उद्देश एवढाच आहे की आपल्या भागाचा आपल्या मतदारसंघाचा तालुक्याचा विकास झाला पाहिजे. त्याच्या मागचा गमतीचा भाग सोडून देऊ. पण निश्चितपणाने दादांच्या पद्धतीप्रमाणे आपण 100% या भागाचा जे काय राहिलेले प्रश्न आहेत त्या बाबतीत सुद्धा आणि कोणाच्या कसल्याही अडचणी असू द्या डायरेक्ट माझ्याकडे या. शिवानानाकडे जावा, संजय दादाकडे जावा, माझ्याकडे डायरेक्ट या. काही अडचण नाही. कुणीही डायरेक्ट येऊन भेटू शकतंय. भेटता नाही आलं तर मला फोन केला तरी सुद्धा काम होतंय. त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीची काही शंका आणायची कारण नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो. आता अपक्ष उमेदवारी असल्यामुळे आपलं चिन्ह आहे सफरचंद. आणि माझ्या नावाप्रमाणेच अजून एका उमेदवाराच्या नावाने अर्ज भरलेला. त्याच्यामुळं नावावर न जाता आपण ही चित्र सफरचंदाचं चित्र सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं. आणि म्हणून ही चिन्ह असं आहे की तुम्ही सफरचंद जरी घेऊन गेला प्रचाराला तरी लोकांपर्यंत ही जातंय. आणि जरी समजा कटाळाला भूक लागली तरी खाताही येते. असं कायमस्वरूपी उपयोगाला पडणारं आपलं चिन्ह आहे. आणि त्याच पद्धतीनं तुमचं हे चिन्ह सफरचंदाचं वाया जाणार नाही. तुमचं मतदान सुद्धा वाया जाणार नाही. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आपण सगळ्यांनी 20 तारखेला दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण ही निवडणूक दादांच्या नेतृत्वावर लढत आहे. आपण सगळ्यांनी दादांना सहकार्य केल्याप्रमाणे येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत एवढी सर्व आपल्या होळ्या गावकऱ्यांना मी या निमित्ताने विनंती करतो. आणि आपण 20 तारखेला विक्रमी मताने निवडून द्यावं.